निकालेंगे तिमोथी की पहली पत्री, तिमोथीचं पहिलं पत्र अध्याय 2 और उसका 4, 5 और 6, 5 आणि 6. फर्स्ट तिमोथी पहिला तिमोथी चैप्टर 2 अध्याय 2 वर्स 5 to 7. 5 ते 7. पहिला तिमोथीचं पत्र पहिला तिमोथी अध्याय 3 अध्याय 3 अध्याय 2 अध्याय 2 त्याचं 5 ते 7. उसका 5 से लेकर 7 तक. पर क्योंकि परमेश्वर एक ही है, परमेश्वर और मनुष्य के बीच में एक ही बिचवाई है, अर्थात मसीह यीशु जो मनुष्य है, जिसने अपने आप को सब छुटकारे के दाम में दिया है और उसकी गवाही ठीक समय पर दी गई. मैं सच कहता हूँ, झूठ नहीं बोलता कि मैं इस उद्देश्य से प्रचारक, प्रेरित, अन्य जातियों के लिए विश्वास और सत्य का उपदेशक ठहराया गया हूँ. की एकच देव आहे आणि देव मनुष्य यांमध्ये ख्रिस्त येशू हाच मनुष्य एकमेव मध्यस्थ आहे. सर्व मनुष्यांसाठी त्याने स्वतःला खंडणी म्हणून दिले. ही सत्य घटना तिच्या नेमलेल्या काळी जाहीर करण्यात आली. हे सत्य यहुदीतरांना शिकवण्यासाठी आणि विश्वासाच्या द्वारे प्राप्त होणारी तारणाची देवाची ही योजना त्याला समजावून सांगण्यासाठी देवाचा सेवक व प्रेषित म्हणून माझी निवड झाली आहे. हे निर्भर सत्य आहे. आपण डोळे बंद करून प्रार्थना करू. अब आंखों को बंद करिए हम प्रार्थना करें. ताला गोड पवित्र सेनाधीश पिता, वचनाची वेळ तुझ्या हातात देतो. वचनाच्या द्वारे तू आम्हाला शिकवणारा, घडवणारा तू आमचा देव, आमचा तारक, आमचा प्रभू, आमचा स्वामी आहे. आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकण्यासाठी सहायता कर प्रभू. दया कर आमच्या तारणाऱ्या गोड पवित्र पिता. ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे. त्यामुळे माझ्या तारणाऱ्या गोड पवित्र पिता जे आम्ही ऐकतो तसंच पालन करून दे प्रभू येशूच्या नावाने. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियमय, इथे देवाचं वचन म्हणतं की देव एक आहे. यहाँ पर प्रभु का वचन कहता है कि परमेश्वर एक है आणि देवामध्ये आणि माणसांमध्ये एकच बिचवाई म्हणजे एकच मध्यस्थ आहे. और परमेश्वर और मनुष्य के बीच में एक ही मध्यस्थी करने वाला आणि है तो आहे येशू ख्रिस्त. और वो है यीशु आणि मसीह. त्याने इतक्या छान रीतीने मध्यस्थीची सेवा केली और उसने बहुत अच्छी रीति से मध्यस्थी की सेवा आणि की आजही तो करत आहे. और आज भी वो कर रहा है. आजही तो देवाच्या उजवीकडे जाऊन तो काय करत आहे, आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. और आज भी वो परमेश्वर की दाहिनी ओर बैठकर आज भी वो परमेश्वर के सामने मध्यस्थी कर रहा है. वाचूया आपण इब्रानीचं पत्र इब्रानियों की पत्री अध्याय 8 अध्याय 8 आणि त्याचं 6. उसका 6. इब्रानीचं पत्र इब्रानियों की पत्री अध्याय 8 अध्याय 8 आणि त्याचं 6. उसका 6. परंतु जुन्या नियमशास्त्राप्रमाणे सेवा करणाऱ्यांपेक्षा ख्रिस्ताला स्वर्गात मध्यस्थ या नात्याने अधिक महत्त्वाची सेवा मोबदला म्हणून मिळालेली आहे. आमेन. किती छान रीतीने लिहिलेलं आहे की प्रभू येशूला एक अशी सेवा मिळाली जी त्याने पृथ्वीवरून स्वर्गातही ती सेवा त्याने कंटिन्यू चालू ठेवली आहे. और यीशु मसीह को एक ऐसी अच्छी सेवा मिली है कि पृथ्वी के ऊपर से भी स्वर्ग तक उसने वो सेवा भी तो चालू आणि रखी तो है. स्वर्गातही ती सेवा करत आहे. और स्वर्ग में भी वही सेवा कर तो रहा खरा है. सेवक आहे. वो सच्चा सेवक तो है. म्हणाला मी सेवा करायला आलोय. और उसने कहा मैं सेवा करने के लिए आया मी हूं. सेवा करून घेणार नाही आलोय. मैं सेवा करवा कर लेने के लिए नहीं आया. सेवक जो असतो ना तो सेवा करून घेत नाही. और जो सेवक रहता है वो सेवा करवा के नहीं देता. तो करतो. वो सेवा आणि करता तो है शेवटपर्यंत करतो. और वो आखिर तक करता तो है. असं म्हटला नाही झालं बाबा माझी सेवा संपली. और वो ऐसे नहीं कहता कि अभी मेरी सेवा खत्म हो त्याने गई. काय केलं, उसने क्या किया त्याने पृथ्वीवरील सेवा पूर्ण करून स्वर्गातही आज तो त्याची सेवा करत आहे. और उसने पृथ्वी की सेवा खत्म करके आज भी वो स्वर्ग में सेवा कर रहा आणि है. चांगला सेवक म्हणून तो मध्यस्थ सेवक म्हणून तो तिथे परमेश्वराच्या बाजूला आहे. और वो एक अच्छा सेवक बनकर मध्यस्थी की सेवा कर वो आज परमेश्वर की दाहिनी ओर बैठा म्हणून है. सेवा कोणती, मध्यस्थची सेवा. और सेवा कौन सी? मध्यस्थी की सेवा. आता त्याच अध्यायात आहात तर 7व्या अध्यायाचं 25 वाचा. 7वें अध्याय का 25वां वचन. त्याच्याद्वारे देवाकडे येणाऱ्या सर्वांचे पूर्णपणे तारण करण्यास तो समर्थ आहे. त्याने आपल्या रक्ताने त्यांच्या पापांचा दंड भरला आहे. याची देवाला आठवण करून देण्यासाठी तो सर्व काळ तेथे आहे. काय लिहिलेलं आहे, तो सर्व काळ तिथे आहे. पण इथे काय लिहिले, क्योंकि उनके लिए विनती करने को सर्वदा जीवित है. आपल्यासाठी ज्याच्यासाठी तोने प्राण दिला, आपल्यासाठी त्याने आपलं रक्त वाहिलं, आपला जीव दिला, त्या लोकांसाठी तो विनंती करायला, देवाकडे विनंती करायला तो जिवंत आहे. और हम लोगों के लिए उसने अपना प्राण दे दिया है. हम लोगों के लिए उसने अपना लहू बहाया है. तो हम लोगों के लिए मध्यस्थी करने के लिए वो वहाँ पर है. आणि इथे लिहिलेले पूर्ण तारण करण्यासाठी. और लिखा है पूरा उद्धार करने के
के मग लिए। आपलं तारण कोणत्या गोष्टीमुळे अडचण होते त्याच्यासाठी तो विनंती स्वर्गात करत आहे. और हमारा उद्धार होने के लिए कौन सी बातें रुकावटें हैं, उस बात के लिए वो वहाँ पर मध्यस्थी कर रहा है। अजून एक वचन वाचू. और एक वचन हम पढ़ेंगे 4 अध्यायाचं 4 अध्याय का 15 आणि 16. 15 और 16। Hebrew 4:15 and 16. इब्रियांचं पत्र अध्याय 4 त्याचं 15 आणि 16। आपल्या या थोर प्रमुख याजकाला आपल्या साऱ्या दुर्बलतेची जाणीव आहे। आपल्या महायाजकाला, आपला जो याजक आहे सदा सर्वदा जो देवाने ठेवलेला आहे, त्याला आपली दुर्बलता माहिती आहे, आपली निर्बलता माहिती आहे, आपण कोणत्या गोष्टीत कमजोर आहोत, आपण कुठे सतत पडतो, ही गोष्ट त्याला माहीत आहे. कारण आपल्याला तसे मोह येतात, अगदी तसेच मोह त्याला आले होते। आपल्याला कसे मोह येतात, कसे काय काय मोह येतात आपल्याला, आपण कोणत्या मोहात पडतो. सांगा ना, आपल्याला कोणती कोणती मोहामध्ये आपण मोहात पडतो ना. पैशाचा मोह येतो, है ना? आपल्याला पैसे असं वाटतं हवे हवेसे वाटतात, और पैसा हमें एकदम अच्छा लगता है। आपल्याला असं वाटतं खूप पैसे आपल्याकडे असावे, और हमें ऐसा लगता है बहुत पैसा हमारे पास है, आपण खूप श्रीमंत असावे, हम बहुत अमीर रहे, आपल्याला आपण खूप उडवावे पैसे, और हम बहुत पैसा उड़ाए। फक्त असावे नाही वाटत, असं वाटतं खूप खर्च करावे. और सिर्फ नहीं पर हम बहुत खर्चा करें। असं आपल्याला वाटतं की आपल्याकडे कधी कमी, आपलं पाकिट कधी खाली असू नये. और हमें ऐसा लगता है कि कभी भी हमारा पॉकेट खाली नहीं है। तसा सेम मोह येशू पण त्या मोहातून गेला, पण तो पडला नाही. और वैसे सेम मोह से यीशु मसीह गया था पर वो उसमें गिरा नहीं। अजून कोणता मोह आपल्यावर येतो. और कौन सा मोह हमारे अंदर आता है। दुष्ट व्यभिचाराचे अटॅक करतो, और दूसरे व्यभिचार का हमला करता है, जर मनामध्ये घाणेरडे विचार आणतो. और हमारे मन में गंदी गंदी सोच रहता है। सेम तसंच येशूच्या जीवनातही करण्याचा तो मोहाने काय केला, अटॅक केला होता, पण येशू पडला नाही. सेम वैसे ही हमला, मोह का हमला यीशु मसीह के ऊपर हुआ था पर यीशु मसीह उसमें गिरा नहीं। जसं खाणं पिणं, वैसे खाना पीना, खाण्यापिण्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण खूप चांगलं खाऊ आणि खातच राहावं, चांगले उत्तमातले उत्तम, आपण तसं उत्तमातले उत्तम खातो, पण तरी जसं आपण बघितलं बर्गर, पिझ्झा अशा सगळ्या त्याच्यात प्राईस जास्त आहे, बरोबर आहे. तर मग खाण्याची हाव असते, पण येशू ख्रिस्तही त्या मोहातून गेला, और यीशु मसीह भी उस मोह से गया, पण त्याने काय केलं, तसं केलं नाही. और उसने वैसा किया जी नहीं। वस्तू खाण्यासाठी तीच खाल्ली, उपाशी राहिला, उपवास केला, शरीराला त्याने नियंत्रण ठेवलं. और जो वस्तू खाने की वही उसने खाई, उसने उपवास किया और उसने अपने शरीर को नियंत्रण में रखा। खायचंय म्हणून काही खाल्लं नाही त्याने. और खाना इसलिए उसने कुछ भी नहीं खाया। जी वस्तू देवाच्या नजरेत योग्य नाहीये, जो वस्तु परमेश्वर की नजर में योग्य ती नहीं त्याने है, नाही खाल्ली. वो उसने नहीं खाई। म्हणजे ते त्या मोहात त्याच्यावर आला, खाण्याच्या बाबतीतही, और खाने के मामले में वो मोह उसके ऊपर पिण्याच्या आया, बाबतीतही. पीने के मामले में दारू, शायद त्याला दारू पिण्याचा पण मोह टाकला असावा, शायद दारू पीने का भी मोह डाला तर होगा। तिथे तसंच गेले. ज्या मोहात आपण पडतो ते सेम मोह त्याच्यावरही अटॅक आले होते, म्हणजे त्यालाही दारूचे अटॅक झाले असते. और जिस मोह में हम गिरते उसे वही मोह उसको भी आए थे, ऐसा लिखा है। तेव्हा पण तंबाखू होती, उस समय भी तंबाकू तंबाखू फक्त आपल्या काळात नाहीये, और तंबाकू सिर्फ हमारे काल में नहीं म्हणजे है, जुन्या काळापासून. बहुत जुने काल से तर है। त्यालाही तंबाखू खाण्याचा मोह टाकला असावा, पण येशू केला नाही, येशूने पडला नाही त्याच्यात. और उसके ऊपर भी वो खाने का मोह आया होगा पर उसने वैसा किया नहीं, खाया नहीं। मोह आपल्याला कधी कधी राग येतो, रागात शिव्या देतो, और कभी कभी हमें गुस्सा आता है, गुस्से में हम गाली भी देते हैं, तर त्या मोहात येशू पडला नाही, और उस मोह में यीशु मसीह गिरा त्याने नहीं। त्याचा राग नियंत्रित ठेवला. उसने अपने गुस्से को नियंत्रण में म्हणजे रखा। अशी ज्या मोहात आपण पडतो और जिस बातों में हम गिरते हैं, त्या मोहातून येशूही गेला, पण येशू पडला नाही. और उस मोह से यीशु मसीह भी गया पर उसमें वो गिरा म्हणून नहीं। येशूला माहित आहे की आपण कोणत्या मोहात पडतो, और यीशु मसीह को मालूम है हम कौन से मोह में गिरते म्हणून हैं, तिथे लिहिलेलं आहे. इसलिए वहाँ पर लिखा है, पण त्या मोहांपुढे त्याने कधी हार खाल्ली नाही, येशू हारला नाही, येशू विजयी झाला त्या प्रत्येकावर, व कधी पाप केले नाही। आणि कधी पाप केले नाही. तेव्हा आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने प्रत्यक्ष देवाच्या सिंहासनाजवळ जाऊया व तेथेच राहूया। म्हणजे तो आपल्याकडे आहे की आपल्याला निवेदन, आपल्याला मदत करण्यासाठी, और वो है कि वो हमें मदद करे,
त्याला माहिती आहे आपण कोणत्या गोष्टीतून जातो, और उसको मालूम है हम कौन सी बातों से जा रहे हैं, तो पण मानव बनूनच आलेला. कि वो भी मनुष्य बनकर ही आया पण है. त्याला माहिती आहे माणसांना त्या परिस्थितीत काय होतं, और उसे मालूम है मनुष्य को उस परिस्थिति में क्या होता है, म्हणून तो त्या गोष्टीत मदत करायला आजही जिवंत आहे. और वो उस बात में हमें आज भी मदद करने के लिए वो जीवित है. आपला जो परमेश्वराच्या आणि आपल्यामध्ये जो मध्यस्थ आहे प्रभू येशू, और परमेश्वर हमारे बीच में मध्यस्थी करने वाला है वही यीशु तो मसीह. जिवंत देव आहे. वो जीवित परमेश्वर आणि है. आजही तो आपल्याला मध्यस्थी करायला, आपल्याला वाचवायला तो तयार आहे. और आज भी वो हमारे लिए मध्यस्थी करने के लिए, हमें बचाने के लिए वो हमारे बीच में है. अजून एक वचन वाचू. और एक वचन हम पढ़ेंगे. रोमकरांचं पत्र रोमियो की पत्री अध्याय 8 अध्याय 8 त्याचं 34. उसका 34. रोमकरांचं पत्र रोमियो की पत्री अध्याय 8 अध्याय 8 त्याचं 34. उसका 34. तर मग आपल्याला दंडाज्ञा कोण देईल? ख्रिस्त नाही, कारण तो स्वतःच आमच्या पापांसाठी मरण पावला व आमच्यासाठी मेलेल्यांमधून पुन्हा उठला आणि तोच आता स्वर्गात देवाच्या उजवीकडे सर्वोच्च बहुमानाच्या स्थानावर बसून आमच्यासाठी देवापाशी मध्यस्थी करत आहे. आमेन. काय लिहिलेलं आहे? आपल्याला दंड देणारा कोण आहे? और हमें दंड देने वाला कौन है? येशू. यीशु. येशू तर आता नाही, कारण येशू आपल्यासाठी मारला गेला और यीशु तो नहीं, क्योंकि यीशु मसीह हमारे लिए मारा गया आणि तो जिवंत झाला और वो जीवित हुआ आणि तो जिवंत होऊन देवाच्या उजवीकडे जाऊन बसला. और वो जीवित होकर परमेश्वर की दाहिनी ओर जाकर बैठा. आणि तिथे तो काय करत आहे? और वहाँ पर वो क्या कर रहा तो है? देवाकडे मध्यस्थी करत आहे. वो परमेश्वर के सामने मध्यस्थी म्हणून कर जेव्हा रहा है. आपण पडतो इसे जब हम गिरते हैं त्यावेळेला लगेच शिक्षा देणारा, दंड देणारा, आपल्याला दंड देणारा तिथे लगेच येतो. दंड जाहीर करा. और उस समय हमें शिक्षा देने वाला, दंड देने वाला तुरंत वहाँ पर आता है, बोलता है उसके ऊपर दंड की आज्ञा दो. हा, पण त्यावेळेला लगेच प्रभू येशू म्हणतो की मी याच्यासाठी रक्त वाहिले पिता. और तुरंत यीशु मसीह कहता है कि पिता मैंने इसके लिए लहू बहाया है. मृत्यू हा दंड देऊ नको. मृत्यु के दंड मत त्याला देना, क्षमा कर. इसको क्षमा कर माझ्या रक्ताची जाणीव ठेव. और मेरे लहू की कीमत म्हणून कर. तो बायबल सांगताना की हाबिलापेक्षा उत्तम आहे प्रभु येशू ख्रिस्ताचं रक्त. इसलिए बाइबल बताती है हाबिल के लहू से भी उत्तम है यीशु मसीह का लहू. कारण हाबिलाने बदला मागितला. और हाबिल ने बदला मांगा. आणि जर तुम्ही सील उघडताना जर तुम्ही पाहिलं तर तिथे जे रक्त साक्षी झाले, और सील खोलते समय वहाँ पर अगर आपने पढ़ा कि जो रक्त साक्षी हुए, हा, त्यांनी सुद्धा असंच बोला, कुठपर्यंत तू आमचा रक्ताचा बदला चूक होणार नाही. और तो कब तक हमारा खून का बदला नहीं देगा. पण येशू ख्रिस्त त्याचं रक्त सूड मागत नाही, परंतु येशू ख्रिस्तचं रक्त काय करतं? क्षमा, याचना करतं, याला मारू नको. और यीशु मसीह का जो लहू है वो बदला नहीं मांगता, पर वो क्या करता है? क्षमा करता है, विनती करता है कि इसे तू दंड मत दे. येशू ख्रिस्ताचं रक्त काय करतं? यीशु मसीह का लहू क्या करता है? मध्यस्थी करतं देवाजवळ. मध्यस्थी करता है परमेश्वर तिला के मारू सामने. नको. आता समजा मी चुकली, अगर मैंने समझो गलती की, काही ना काही पाप केलं, मैंने कुछ ना कुछ पाप माझ्यावर किया येशूचं रक्त आहे, और मेरे ऊपर यीशु मसीह का लहू मी है, चुकली, पर मैंने गलती की, पापही केले, मैंने पाप भी किया है, तर दंड देणारा जो मला मारलं पाहिजे किंवा मी मेली पाहिजे, और दंड देने वाला कि वो मुझे मारना चाहिए या फिर मैं मर जाना पण चाहिए. लगेच येशूचं रक्त देवाला म्हणतं, आश्वासन हे देतं, पुकारतं, विनंती करतं की नाही नाही हा माझा आहे, याच्यासाठी मी रक्त दिलेलं आहे, त्यामुळे बिलकुल याला मृत्यू ही शिक्षा देऊ नको. और तुरंत यीशु मसीह का जो लहू है वो पिता से विनती करता है कि ये मेरा है और इसके ऊपर मेरा लहू है, इसलिए तुम उसको मृत्यू का दंड मत देना. मृत्यू ही शिक्षा म्हणजे येशूचं रक्त किती छान आहे. और देखो यीशु मसीह का लहू कितना जो अच्छा है, आपल्यासाठी मध्यस्थी करतो, जो हमारे लिए मध्यस्थी आणि करता है आपल्याला मृत्यूपासून, ताडणेपासून, यातनेपासून वाचवतो. और हमें मृत्यू से, ताड़ना से, यातनाओं से बचाता है. म्हणून प्रियानो, आजच्या वचनानुसार और आज के वचन के अनुसार जी सेवा येशू ख्रिस्ताने केली, जो सेवा यीशु मसीह ने की, मध्यस्थ होण्याची, मध्यस्थी होने ती की, सेवा त्याने आज आपल्या खांद्यावर टाकलेली आहे. और वही सेवा आज उसने हमारे कंधों के ऊपर येशू डाली. म्हणाला, यीशु ने कहा, जसं देव पित्याने मला पाठवलं जैसे पिता ने मुझे भेजा है तसं मी तुम्हाला पाठवतो. वैसे मैं तुम्हें भेजता हूँ. मग येशू ख्रिस्ताने मध्यस्थ करण्याची सेवा आपल्याला दिलेली और आहे. यीशु मसीह ने मध्यस्थी करने की सेवा हमें दी है. मग जसं येशू आज देवाच्या उजवीकडे बसून आपल्यासाठी मध्यस्थी करतो, तो जैसे यीशु मसीह पिता की दाहिनी ओर बैठकर हमारे लिए आज मध्यस्थी करता मग है, तसंच आपणही असेच करायचे की येशूच्या जवळ बसून, येशूच्या उजवीकडे किंवा समोर बसून तरी ऍटलीस्ट काय करावं, आपण आपल्या लोकांसाठी जे पडतात ते, निर्बल आहेत, कमजोर आहेत, पापात आहेत, फसलेले आहेत, त्यांच्यासाठी मध्यस्थी करावी. और हमें भी आज यही करना है कि यीशु मसीह की दाहिनी ओर
पास बैठकर यीशु के पास बैठकर हमें भी हमारे लोगों के लिए जो पाप में फंसे हुए हैं, जो इस संसार में फंसे हुए हैं, उनके लिए आज हमें मध्यस्थी करना है। अब्राहम एक चांगलं उदाहरण बायबलमध्ये दिलेलं आहे. अब्राहम एक अच्छा उदाहरण बाइबल में दिया गया है। बायबलमध्ये असं जेव्हा अब्राहमाकडे 3 स्वर्गदूत आले और बाइबल में जैसे अब्राहम के पास जैसे 3 स्वर्गदूत आए थे आणि त्याने खूप छान पाहुणचार केला और उसने बहुत अच्छी पौनाई की। आणि त्या पाहुणचारामुळे काय झालं, उस पौनाई के कारण क्या हुआ, देवाने सांगितलं मी अब्राहमापासून ही गोष्ट लपवू का? और परमेश्वर ने कहा मैं अब्राहम से ये बात छिपा कर रखूं क्या? बरोबर नाही. ये बराबर नहीं। म्हणून अब्राहमाने देवाने काय केलं, त्याला सांगितलं की मी सदोम आणि गमोरा नगराचा सदोम या नगराचा, त्याच्या बाजूला जी नगर आहेत त्याचा मी विनाश करणार आहे. इसलिए परमेश्वर ने अब्राहम से कहा कि मैं सदोम और गमोरा का नाश करने वाला हूं। 20 वचन 18-20 वाचा. 18 का 20 पढ़ो। आणि ते एक मिनिट, जसं 8व्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं, जेव्हा 3 स्वर्गदूत त्याच्या जवळ आले और जैसे 18वें अध्याय में अगर आपने पढ़ा कि 3 स्वर्गदूत उसके पास आए थे आणि त्या 3 स्वर्गदूतांना त्याने उत्तमातलं उत्तम जेवण भोजन चाललं. और 3 स्वर्गदूतों को उसके उत्तम से उत्तम खाना खिलाया। तुम्हाला माहिती आहे त्या पाहुणचाराचा और आपको मालूम है उस पौनाई का त्याला प्रतिफळ काय मिळालं? उसको प्रतिफल क्या मिला? त्याला असं वचन मिळालं की पुढच्या वर्षी तुला मूल होणार. और वहाँ पर लिखा है कि अगले साल तुझे बच्चा होगा। काय होईल? पुढच्या वर्षी तुझ्या पत्नीला सारेला मूल होणार. और अगले साल तेरी पत्नी को सारा को बच्चा होगा। देव कधी कुणाचा कर्जदार नाही. और परमेश्वर कभी भी किसी का कर्जदार नहीं है। देवासाठी जेव्हा आपण काही खर्च करतो, जब हम परमेश्वर के लिए कुछ भी खर्चा करते हैं, देव आपली जी घटी येऊन आहे ती पूर्ण करतो. परमेश्वर हमारी जो घटी है उसे पूरा कर देगा। अब्राहमाकडे सर्व काही होतं, अब्राहम के पास सब कुछ था, सगळं देवाने दिलेलं. सब कुछ परमेश्वर ने दिया था। कारण जेव्हा तो वडिलांकडून निघालेला, कि जब वो पिता के पास से निकला था, त्याचा जो काही हक होता तो घेऊन निघालेला, और उसका जो कुछ हक था वो लेकर निकला था, तेव्हा कमी होतं त्याच्याकडे. तब कम था उसके पण पास। जेव्हा तो देवाच्या नावाने बाहेर निघाला, और जब वो परमेश्वर के नाम से बाहर निकला, 13व्या अध्यायात तुम्ही वाचू शकता की तो धनाढ्य झाला, खूप श्रीमंत झाला. और 13वें अध्याय में आप पढ़ सकते हो बहुत धनी होगा। एवढा तो श्रीमंत का झाला माहिती? और वो इतना धनी क्यों हुआ मालूम है? कारण एक त्याचा विश्वास आणि विश्वासानुसार कार्य. एक उसका विश्वास और विश्वास के अनुसार कार्य। तिसरी गोष्ट, तीसरी तो बात, देवाला दशांश द्यायचा. वो परमेश्वर को दशांश देता था। चौथी गोष्ट, चौथी बात, तो आपलं खात असताना जे त्याच्या तंबूमध्ये त्याच्या कबिलामध्ये कबिलाला काय म्हणतात चालेल समजून घ्या, कबिलामध्ये जेवढी लोक त्याचे घेऊन आलेला त्या लोकांना तो मदत करायचा. और उसके जो खुद खाते समय उसके तंबू में उसके कबीले में जितने लोग थे उनको वो मदद करता था, त्यांना मदत करायचा. उनको मदद जे करता गरीब था। होते त्यांना तो द्यायचा. जो गरीब थे उनको वो देता तो था, अन्न वाटप करायचा. वो अन्नदान करता था, तो जेवण वाटप करायचा. वो खाना बांटता था। आपल्या मी तुम्हाला सांगते, अन्न वाटप आणि जे रेशन अन्नधान्य वाटप करणं आणि जेवण देणं हे सगळ्या गोष्टींमध्ये श्रेष्ठ सेवा आहे आणि चांगलं दान आहे. और अन्न धान्य बांटना ये सारी सेवाओं में सबसे अच्छा बड़ा सेवा है और ये बड़ा दान है। आणि त्याने तुमची संपत्ती वाढते और उसके द्वारा आपकी संपत्ति बढ़ती है। नेहमी लक्षात ठेवा. और हमेशा याद रखो, देव तुमच्या उत्पन्नाची वाढ करतो. और परमेश्वर आपके उत्पन्नों को बढ़ाता है। तुम्ही जेव्हा देता और आप जो देते हैं गुपित देता, और वो भी गुप्त में देते ते हैं, जास्त देवाला आवडतं. वो ज्यादा परमेश्वर को अच्छा लगता है। 4 लोकांना सांगून दिलं तर मग ते देव थोडंसंच देईल. जसं देवाने आपल्याला दिलं पाहिजे तसं नाही दिलं जाणार. और 4 लोगों को अगर बताकर आप करेंगे तो फिर जितना देना है थोड़ा सा ही परमेश्वर आपको देगा, जितना उसको देना है उतना वो नहीं देगा। देवाला माहिती नाही दिलं, और परमेश्वर को मालूम है ना दिया है, तशा रीतीने द्या. और उस रीति से आप हे दो, नेहमी लक्षात ठेवा. मग तुमचं कोठार कधी खाली नाही असतं. तो आपका खर्चा कभी भी खाली नहीं रहेगा। हे आयुष्यभर लक्षात ठेवा. और ये जिंदगी भर याद रखना आणि है। म्हणून अब्राहम धनाढ्य होता और इसलिए अब्राहम धनी था आणि लोकांमध्ये भीती होती. और लोगों में डर था। आजूबाजूच्या नगरामध्ये अब्राहमाला लोक घाबरत होती. लोक त्याच्या बाजूला बसायची जेव्हा की तो इकडं परदेशी होता. और अड़ोस पड़ोस के लोग जो शहर के जो लोग थे वो उसको डरते थे, उसके बाजू में बैठते थे, और जबकि वो वहाँ पर पराया था। हे नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद रखो, म्हणून कधी पण गावामध्ये राहताना कभी भी गाँव में रहते समय दान धर्म करणं दान धर्म करना सर्वात फायदा आहे. सबसे बड़ा फायदा है। त्याच्याने लोकांमध्ये भीती राहते त्या व्यक्तीची. और उसके कारण लोगों के अंदर डर रहता है उस व्यक्ति के लिए। कारण मला आता तो ज्या गावात राहत होता त्या गावातल्या लोकांनाही तो दान धर्म करत होता. और जिस गांव में वो रहता था उस गांव के लोगों को भी वो दान करता था। म्हणून लोकांना माहिती पडला हा श्रीमंत आहे. और इसलिए लोगों को मालूम पड़ा कि ये अमीर म्हणून है, त्याचं पीक अमाप यायचं. और उसकी उपज बहुत आती थी। कारण
त्यामुळे बघा देवासाठी त्यांनी केलं, त्याच्याकडे फक्त एकच उणी होती, त्याला मूल नव्हतं. और परमेश्वर के लिए उसने सब कुछ किया और सिर्फ उसके पास एक ही घड़ी थी कि उसको बच्चा नहीं था। त्या 3 स्वर्गदूतांचा पाहुणचार केल्याने त्याला काय मिळालं? त्याला मुलगा, देवाने एक मुलगाही दान दिलं. और 3 स्वर्गदूतों की पहुंचाई करने के कारण उसको परमेश्वर ने एक बेटा दान दिया। आता आपण विश्वास म्हणून देवाने अब्राहमाला सांगितले, सदोम आणि गमोरा येथील लोक कमालीचे वाईट आचरण करणारे असून ते जे करतात ते सर्व दृष्टाईचेच असते असे माझ्या कानी आले आहे. त्या गोष्टी खऱ्या आहे की नाही हे पाहण्यासाठी मी खाली तिकडे चाललो आहे, म्हणजे मला वस्तुस्थिती समजेल. त्याच्याबरोबर असलेल्या 2 व्यक्ती 23 वर्ष. आता देवाने तर त्याची योजना सांगितली, आपण नगराचा नाश करणार आहे. परमेश्वर ने उसकी योजना बता दी कि वो शहर का नाश करने वाला है. तू तो देव आहे, तो तो परमेश्वर है, सर्व काही करू शकतो, सब कुछ कर सकता है. असं म्हणून त्याने हा जावा, तो नगरला मारून टाका, नाश करा, असं म्हणून त्याने बोललं नाही. और ऐसा उसने नहीं कहा कि जाओ तुम कुछ भी कर सकता है, इसलिए परमेश्वर उस देश का शहर का नाश कर दे. 23 वचनाचं. और 23 वचन करून अब्राहम त्याच्याजवळ गेला. समीप जाणाऱ्याने मध्यस्थी करणार. आणि जवळ जाणं म्हणजे मध्यस्थी करणं. लक्षात ठेवा, देवाची इच्छा. अब्राहम समीप गेला, देवाच्या त्या स्वर्गदूताचा जो देव त्याच्याशी बोलतोय त्याच्या जवळ गेला, म्हणजे मध्यस्थी केलं त्या नगरासाठी. सदोम आणि गमोरा या नगरासाठी त्यांनी काय केली? मध्यस्थी करू लागला, म्हणून त्यासाठी तो समीप गेला. प्रार्थना आणि मध्यस्थी करणं दोन्ही वेगळं आहे. और प्रार्थना और मध्यस्थी करना दोनों अलग अलग है. लक्षात ठेवा, जेव्हा आपण प्रार्थना करतो, और याद रखो जब हम प्रार्थना करते हैं, तेव्हा आपण एकटेची प्रार्थना करतो, हम अकेले की प्रार्थना करते हैं, बरेचसे आपण विषय मांडतो. और उसमें बहुत सारे विषय हम मानते पण हैं. जेव्हा मध्यस्थीची प्रार्थना करतो, और जब हम मध्यस्थी की प्रार्थना करते हैं, त्यावेळेला त्या व्यक्तीसाठी, त्याच्या कमजोरीसाठी, त्याच्यावर दंड येऊ नये आणि नाश होऊ नये, ही प्रार्थना त्याला म्हणतात मध्यस्थीची प्रार्थना. और उस समय उस व्यक्ति के ऊपर दंड नहीं आए, उसको कुछ तकलीफ नहीं हो, उस समय जब हम प्रार्थना करते हैं उसे बोलते हैं मध्यस्थी की प्रार्थना. हे नेहमी लक्षात. और ये हमेशा याद रखो. आणि ह्याच्यात तुम्ही पाहू शकता, त्याने तिकडे जे पाप आहे त्या पापाबद्दल जास्त काढलं नाही. और वहाँ पर जो पाप है उस पाप के बारे में उसने ज्यादा निकाला नहीं. नाश होत आहे, नाश हो रहा है, होऊन देऊ नको, तो होने मत दे. त्याच्याबद्दल तो मध्यस्थी करत. और उस बारे में वो मध्यस्थी कर रहा त्याने है. काय सांगितलं? उसने क्या कहा? म्हणजे असे अब्राहम त्याच्याजवळ गेला आणि त्याने त्याला विचारले, तू चांगले आणि वाईट या सर्वांनाच मारून टाकणार आहेस काय? म्हणजे नीतिमान व्यक्ती सुद्धा त्याच्यात मरतील का? और धर्मी व्यक्ति भी उसमें मरेगा क्या? देव म्हणाला, त्याच्यात समजा तो 50 लोक असतील, और उसमें अगर 50 व्यक्ति रहेंगे, पूर्ण नगराचा नाश करशील का? तो पूरे शहर का नाश करेगा. देव म्हणाला, 50 लोक पण भेटले तर मी नाश नाही करणार. परमेश्वर ने कहा 50 लोग भी मुझे वहाँ पर मिले तो भी मैं नाश नहीं करूँगा. तो म्हणाला 45. तो उसने कहा 45. एक गोष्ट तो क्षमा मागत मी अयोग्य होटाचा आहे, मला माफ कर, तुझ्यासमोर मी काय आहे. पण समजा त्याच्यात 10 लोक असतील तर, और मुझे भी कोई योग्यता नहीं है पर फिर भी वहाँ पर 2 लोग होंगे तो, असं म्हणून तो देवाशी काय करत होता? कसंही करून त्या नगराचा नाश होऊ नये, नीतिमान व्यक्ती नाश होऊ नये यासाठी तो मध्यस्थी करत होता. और इस रीति से कैसे भी करके वहाँ के जो धर्मी लोग हैं उनका नाश नहीं हो, इसलिए वो परमेश्वर के सामने मध्यस्थी कर रहा था. आज देवाची पण हीच इच्छा आहे की आपल्यामध्ये पण आपण नीतिमान लोकांना पाहतो. और आज परमेश्वर की भी यही इच्छा है कि आज हमारे बीच में हम धर्मी लोगों को देखते हैं. नीतिमान कोण आहे? और धर्मी कौन है? जे येशूवर विश्वास ठेवतात, बप्तिस्मा घेतला, चर्चमध्ये येतात. जो यीशु के ऊपर विश्वास रखते हैं, बपतिस्मा लेते हैं और चर्च में आते हैं. आणि तुम्हाला दिसतंय ते नाश होतात आहे. और आपको दिखाई दे रहा है कि उनका नाश हो रहा है. पुढे जाऊन जर ते जे कामं करतात आहे, और वो जो काम कर रहे हैं, त्याचा अंत शेवटी त्यांना मृत्यू भेटेल, नरक होईल. और उनका अंत उनको मृत्यू मिलने वाला है, और जो अंत है वो नरक में होने वाला है. त्याच्यासाठी आपण जर मध्यस्थी केली नाही, और उसके लिए अगर हमें मध्यस्थी नहीं की तर हे वाईट आहे, तो ये बुरा है. अब्राहमाच्या द्वारे देव शिकवतो की आज मंडळीमध्ये, तुमच्याच मंडळीमध्ये जी लोक चर्चमध्ये येत नाही, और अब्राहम के द्वारा परमेश्वर आपको सिखाता है कि आपकी कलीसिया में जो लोग चर्च में नहीं आते, नाश होत आहे ते, और उनका नाश हो रहा ते है, ठंडे पडले, वो ठंडे पड़ चुके हैं, नंतर जाऊन ते नरकात जाते, और बाद में वो फिर नरक में जाएंगे, जगी बनतील, वो संसारी बनेंगे. त्याच्यासाठी मध्यस्थी करायला देव सांगतो. और उसके लिए मध्यस्थी करने के लिए परमेश्वर कहता है. तुम्हाला माहिती आहे कोणता ख्रिस्ती कोणत्या पापात पडलेला आहे? अब आपको मालूम है कौन सा मसीह कौन से पाप में गिरा है, तुम्ही त्याच्यासाठी मध्यस्थी करावी. और आप उनके लिए मध्यस्थी करें. त्यासाठी देव तुम्हाला ते पाप दाखवतो. और इसके लिए परमेश्वर आपको वो पाप दिखाता आज है. आपल्या ख्रिस्ती लोकांच्या चुका आपल्याला का दिसतात? और आज मसीह लोगों की गलती हमें क्यों दिखाई देती दिसतात ना? है? काही लोक अभद्र भाषण करतात, और कुछ लोग बहुत
वाईट भाषण करतात, बुरा बोलते हैं। कधी त्यांच्या तोंडून कधी कधी चांगलं निघलंच नाही। मी तरी काही 2-3 जणांना ओळखते, त्यांना काही चांगलं बोलायचं ते वाईटच बोलतात माझ्याशी पण। और वो कितना भी अच्छा बोलो फिर भी वो बुरी रीति से बात करते हैं मेरे साथ में। आहे तसे काही है ऐसे कुछ काही लोग। जण तुम्हाला ताने, तुम्ही पण बघितलं असेल, कोणी टोचून बोलणारी लोक असतील, और कोई लोग चुपाकर बोलने वाले लोग काही हैं। लोकांच्या तुम्ही निंदा ऐकली असते, और कुछ लोगों की आपने निंदाएं सुनी तुम्हाला होंगी। दिसते की ही व्यक्ती निंदा करते, और आपको दिखाई दे रहा है कि ये व्यक्ति निंदा कर रही है तुमची कोणतरी निंदा करते आणि तुम्हाला कोणीतरी येऊन सांगितलं, और आपकी कोई तो निंदा कर रहा है, ये आपको किसने आकर बताया हे है। ती त्यांचा निर्बलता, हे त्यांचं पाप आहे। और ये उनकी निर्बलता है, ये उनका पाप है। आणि देवाची इच्छा आहे की तुम्हाला माहिती झाल्यानंतर तुमची प्रतिक्रिया रॉंग नाही, परंतु देवाजवळ मध्यस्थी करणं, प्रभू क्षमा कर, तिला या पापातून, त्याला या पापातून बाहेर काढ। और आपको मालूम पड़ने के बाद आपकी प्रतिक्रिया गलत नहीं होनी चाहिए, पर आप बोलना चाहिए कि परमेश्वर तू उसे क्षमा कर और उस पाप से उसको तू बाहर निकाल। आणि जर तुम्हाला कोण दिसतंय की कोणीतरी दारू पिलेला आहे, और आपको कोई दिखाई दे रहा है कि कोई दारू पिया हुआ है, त्याचे डोळे लाल लाल झाले, उसकी आंखें लाल हो तर चुकी तुम्हाला है, प्रार्थना करायला देवाने हे दाखवले। तो आपको प्रार्थना करने के लिए परमेश्वर ने दिखाया। देवाच्या समोर त्याच्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी तुम्हाला देवाने ते दाखवले। और परमेश्वर के सामने आप मध्यस्थी करिए, इसलिए परमेश्वर ने आपको दिखाया। जर तुम्हाला माहित आहे की कोण तंबाखू खातोय, आपको मालूम है कि कोई तंबाकू खा रहा है, कुणाला पब्लिसिटी करायचं नाही, परंतु तुम्हाला देवाच्या जवळ जायचे आणि एकट्यामध्ये बसून सांगायचे, प्रभू मी त्या भाऊला, त्या बहिणीला मी तंबाखू खाताना बघितलं, प्रभू चांगलं नाही, पुढे जाऊन कॅन्सर होईल, नको नको प्रभू, त्याला वाचव, त्याला शक्ती दे, त्याला बल दे, त्याने कधी खाऊ नये, प्रभू ही घृणित वस्तू तोंडात टाकून देऊ नको, प्लीज प्रभू वाचव प्रभू। ही अशी मध्यस्थी करण्यासाठी तुम्हाला देवाने निवडलेले आहे आणि हे काम, ही सेवा तुम्हाला मला दिलेली आहे। और कोई तंबाकू खाते हुए आपको दिखाई दिया तो जाके लोगों को नहीं बताना है, पर परमेश्वर के सामने जाना है, उस भाई के लिए, उस बहन के लिए मध्यस्थी करना है कि प्रभु देख ये भाई ये बहन तंबाकू खाते समय मुझे दिखाई दिया, तू उन्हें क्षमा कर, तू उनको उस पाप से बाहर निकाल। ये मध्यस्थी की सेवा परमेश्वर ने आपको और मुझे दी। सदोम और गमोराची लोक काय अब्राहमचे नातेवाईक होते का? और सदोम गमोरा के लोग अब्राहम के रिश्तेदार थे क्या? नव्हते ना? नहीं थे ना, तरी पण त्याने मध्यस्थी केली ना, फिर भी उसने मध्यस्थी किया ना, देवाच्या जवळ बसला, तो परमेश्वर के साथ बैठा हुआ, देवाजवळ, तो देवाच्या जवळ गेला, परमेश्वर के नजदीक गया, मध्यस्थी करू लागला, मध्यस्थी करने लगा। क्रोध रागवू नये, देवाने रागवू नये म्हणून अशा प्रेमळ भाषेमध्ये तो बोलत गेला। और परमेश्वर गुस्सा नहीं हो, इस कारण वो प्यार से परमेश्वर से बातें कर रहा है। त्या लोकांसाठी त्याने मध्यस्थी केली और उन लोगों के लिए उसने मध्यस्थी आणि की, म्हणून त्याच्यातनं लोड बाहेर निघाला। और इसलिए उसमें से दूध बाहर तो निकला, एकटाच तो होता। सिर्फ अकेला बोल रहा। तुम्हाला कळालं? मोजेस सारखं तुम्ही नम्र आणि दीन व्हावं, मध्यस्थ करणारे व्हावे, अशी देवाची इच्छा आहे। और मोसेस के जैसे आप नम्र और दीन और मध्यस्थी करने वाले बने, ये परमेश्वर की इच्छा है। लोकांची पापं तुम्हाला दिसतात, फक्त आपल्याला दोष, अरे मसीह में होकर भी तू दारू पीती है, मसीह में होकर भी चर्च नहीं आती, अरे मसीह में होकर भी तू ऐसा करती है, तेरे को तो मालूम है ना क्षमा करने का, भी तू ऐसी क्यों? फक्त दोषच लावण्यासाठी देवाने आपल्याला नाही निवडले, और सिर्फ दोषी लगाने के लिए परमेश्वर ने हमको नहीं चुना है। देवाने त्यांची पापं आपल्याला ह्यासाठी दाखवली, कारण देव चाहतो की तू ह्या गोष्टीमध्ये बलवान आहे ना, तू ही गोष्ट करत नाही ना, मग तू त्यांच्यासाठी मध्यस्थी करायचं। और परमेश्वर ने ये बातें हमें इसलिए दिखाई कि तू उस बात में बलवान है ना, तो उन लोगों के लिए मध्यस्थी कर। बरोबर आहे ना? आपण त्या गोष्टीत बलवान आहोत, और हम उस मामले में बलवान हैं। आपण हर रविवारी चर्चला येतो, हम हर रविवार को चर्च में आते हैं, म्हणजे तुम्ही बलवान आहात। मतलब आप बलवान हैं। जे चर्चला येत नाही जो चर्च में नहीं आते ते बलवान आहे, वो बलवान है क्या? नहीं। म्हणून देवाने तुम्हाला, जी लोक चर्चमध्ये आली नाही तो जो लोग चर्च में नहीं आए, त्यांच्यासाठी ती लोक का तुम्हाला दाखवतात? और वो लोग आपको परमेश्वर क्यों दिखाता है? कारण तुम्ही त्यांच्यासाठी देवाजवळ मध्यस्थी करा। कि आप उनके लिए परमेश्वर के सामने मध्यस्थी करें। तुम्हाला काय, तुम्हाला लोक भांडताना दिसतात ना, और आपको लोग झगड़ा करते हुए दिखाई देते त्यांच्या हैं, घरात भांडणं करताना दिसतात, उनके घर में झगड़ा करते समय दिखाई देते हैं। आप झगड़ा करते हैं तुमच्या घरात आपके घर में? खरं खरं बोलायचं, मला सांगा कोण घरात भांडत नाही? और मुझे बताओ कौन है जो घर में झगड़ा नहीं करता? हात वरती उचला। आज ऊपर उठाओ। मग तुम्ही बलवान आहात, जी लोक भांडतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा। और आप बलवान हैं तो जो लोग झगड़ा करते हैं आप उनके लिए प्रार्थना करते हैं। तुम्हाला कळाला अर्थ? तुमच्यातलं कोण दारू पीत नाही, और आप में से कौन दारू नहीं पीता?
म्हणजे दारू पिणारे तुम्हाला दिसतात ना? आप दारू पीने वाले आपको दिखाई देते हैं? दिसतात, कधीतरी दिसतात ना, कोण ना कोणतरी दिसतं ना आपल्या चर्च मधला व्यक्ती, किंवा कोणतरी येऊन म्हणतो ना असेच बोलतात ना ते लोक हळूहळू. कधी कधी काही काही लोक माझ्याजवळ पण येऊन हळूहळू बोलते. और कुछ लोग मेरे पास भी आकर धीरे धीरे बोलते हैं. मी त्यांना काय म्हणजे हळूहळू नको बोलू, जोराने बोला, काही द्यायची गरज नाही. जरी कुणी ऐकलं तरी ऐकून काय करणार आहे? बँकेतले पैसे थोडी चोरी जाणार आहे, बरोबर ना? जोराने बोलायचं. तर सांगायचा उद्देश प्रियानो आज सांग की आपण पीत नाही, और हम पीते नहीं. आपण तंबाखू खातो का? हम तंबाकू खाते हैं म्हणजे क्या? आपण या गोष्टीत काय आहोत? मतलब इस मामले में हम क्या है? बलवान आहे ना? बलवान है ना. तुम्हाला चर्च मधला एखादा व्यक्ती निर्बल दिसतो, और चर्च में कोई व्यक्ति आपको निर्बल दिखाई देता है त्याच्यावर त्याला हेट करू नका, तो उसको आप तुच्छ मत जानिए. त्याला एकदम तिरस्कार करू नका, तिरस्कार मत करो त्याला एकदम वैराच आपला वैरी समजू नका. और उसको आप अपना वैरी मत समझो. परंतु काय करा, त्याच्यासाठी देवाजवळ जा पर आप उसके लिए परमेश्वर के नजदीक जाओ आणि त्याच्यासाठी मध्यस्थी करा. और उसके लिए मध्यस्थी करो. हे देव चाहतो. और ये परमेश्वर चाहता है. आज आतापर्यंत देवाने आपल्या कमजोरीसाठी मध्यस्थी केली म्हणून अजून आपण चर्चमध्ये आहोत, और अभी तक परमेश्वर ने हमारे निर्बलताओं के लिए मध्यस्थी की, इसलिए आज हम चर्च में हैं. बरोबर आहे. माझ्या पण पास्टरने माझ्यासाठी प्रार्थना केली और मेरे भी पास्टर ने मेरे लिए प्रार्थना म्हणून की मी आज आहे. और इसलिए आज मैं हूँ. ते आहे वो है. म्हणजे कोणाची तरी मध्यस्थी झाली आमच्यासाठी म्हणून आज आम्ही आहोत ना. और किसी ने तो हमारे लिए मध्यस्थी की, इसलिए आज हम हैं. हे नेहमी लक्षात ठेवा. ये हमेशा याद रखें. मध्यस्थींच्या द्वारे तो व्यक्ती चर्चमध्ये राहतो. और मध्यस्थी के द्वारा वो व्यक्ति चर्च में रहता है. आपल्या घरातही आपल्या लोकांची कमजोरी आपल्याला दिसते. और हमारे घर में भी हमारे लोगों की निर्बलता में दिखाई देती है. ते आळशी असतात, वो आलसी होते हैं, कधी कधी फोनवर असतात, कभी कभी फोन पर रहते हैं. काही जण फोनवर असतात. 24 घंटा कुछ लोग फोन पर रहते हैं. त्याच्यासाठी मध्यस्थी करा. उनके लिए मध्यस्थी करो. तुम्ही बोला, असं नाही, तुम्हाला मी म्हणत नाही नका बोलू शकता. अरे रात्र दिवस काय मोबाईलवर बोलू शकता, पण जास्त देवाजवळ मध्यस्थी करा. और आप उन्हें बोल सकते 24 घंटा क्यों मोबाइल में, पर ज़्यादा से ज़्यादा परमेश्वर के सामने मध्यस्थी करो. तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन झालेलं दिसेल. तब आपको उस व्यक्ति के अंदर परिवर्तन दिखाई देगा. यानो मोसेसने खूप छान रीतीने मध्यस्थी केली. और मोसेस ने बहुत अच्छे रीति से मध्यस्थी की. निर्गमन अध्याय 32 मध्ये निर्गमन अध्याय 32 में निर्गमन अध्याय 32 मध्ये निर्गमन अध्याय 32 में आणि त्याचं 11 पासून पण देवाने असे करू नये. आम्ही सांगते तो अशी प्रार्थना का करतो मी तुम्हाला सांगते. कारण इस्रायली लोकांना एक्सोडस 32 उसका 11 से हम पढ़ रहे हैं. एक्सोडस 32. तर देवाने त्यांना मिश्र देशातून बाहेर काढल्यानंतर ते देवाला लगेच विसरले. और परमेश्वर ने उनको मिस्र देश से बाहर निकालने के बाद वो तुरंत परमेश्वर को भूल गए. उनका अगुवा त्यांचा जो मोसेस आहे तो सिनाई पर्वतावर गेला. और उनका जो अगुवा था वो सिनाई पर्वत पर गया. 40 दिवस होऊन गेले और 40 दिन होकर गए. म्हणून त्याला पण असं वाटलं मेला म्हणून. और उनको ऐसा लगा कि मुझे बन त्यांनी गया. काय केलं, मूर्ती बनवली. और इसलिए उन्होंने मूर्ति बनाई. मूर्तीची पूजा करत वो मूर्ति की पूजा करने किती लगे. मोठं पाप त्यांच्याकडून झालंय. और इतना बड़ा पाप उनसे हुआ था. किती मोठं पाप आहे नाही. और बड़ा पाप है ना ये. बरोबर आहे. मूर्ती पूजा हे सर्वात मोठं पाप आहे. और मूर्ति पूजा ही सबसे बड़ा पाप है. देवाचा नकार केला त्याने. मतलब परमेश्वर का इनकार किया उन्होंने मूर्ती पूजा करून. मूर्ति पूजा करने. पहा, देवाने जेव्हा क्रोध केला यांना सगळ्यांना नाश करायचा, और जब परमेश्वर ने उनके ऊपर क्रोध डाला उसके उनको सबका नाश संपवायचा, करायचा त्यांना आता नाही ठेवायचं. और उनको खत्म करना है. अभी इनको नहीं रखना. बघा मोसेस कसा बोलतो. देखो मोसेस कैसे कहता है. पण देवाने असे करू नये म्हणून मोशेने त्याला विनंती केली. तो काय करू लागला, देवाला मनवू लागला. नको म्हणवतो ना आपण. जसं समजा बाप छडी काढतो बाप मुलाला मारायला, और पिता लाठी उठाता है बच्चे को मारने के लिए. आई जाऊन काय बोलते, माँ क्या जाके बोलती है. जर तिचा मुलगा असेल अगर उसका बेटा होगा तर ती काय म्हणे, वो क्या कहेगी. अहो नका मारू, असं नका करू, नका जाऊन द्या नको नका. मी बोलते त्याच्याशी, काठीला पकडून हाताला पकडून मध्ये येते मुलाच्या आणि त्याच्यामध्ये उभी राहून काय करते, आवरते.
और माँ क्या करती है, अपने पति को समझाती है कि उसको मत मारो, मतलब बेटे और पति के बीच में आकर वो खड़ी रहती है। काही घरांमध्ये आई मारते, और कुछ कुछ घरों में माँ मारती है। मग बाप मध्ये येतो, तो पिता बीच में आता है अगं जाऊ दे, मी त्याला समजवतो. और जाने के मैं उसको समझाता हूँ। कधी कधी बाबाला काठी पण लागते, और कभी कभी पिता को काटे भी लग जाती है, पण मुलाला लागत नाही. और बेटे को नहीं लगते। होतं तसाच देव मनवतोय. और वैसे ही परमेश्वर, मोजेस देवाला तो मनवतोय. वैसे ही मोसेस परमेश्वर को मनाता है। किती छान रीतीने मनवतोय तो बघा. और कितने सुंदर रीति से वो मनाता है देखो। तो काकोडलेने म्हणाला, हा काकोडते एकदम कळकळून अगदी हृदयाला लागून ही जर माणसं मेली तर काय होईल. ज्यानं तू मोठे मोठे चमत्कार करून व सामर्थ्य दाखवून इजिप्तच्या दास्यातून सोडून आणले, ते हे तुझेच लोक आहेत ना, तर आता तुझ्याच लोकांवर तुझा क्रोध का भडकावा. पहाडात त्यांना मारून टाकावे व पृथ्वीवरून त्यांना नष्ट करावे, म्हणून देवाने युक्तीने त्यांना रानात आणले. असे इजिप्तच्या लोकांनी म्हणावे, अशी तुझी इच्छा आहे काय. आता तुझा भयंकर क्रोध आवरून धर. तुझ्या लोकांविषयीच्या तुझ्या भयंकर व घातकी योजनेपासून आपले मन आवर. आपले सेवक अब्राहम, इसाक व याकोब यांना तू दिलेल्या वचनाची आठवण कर, कारण तू आपल्या स्वतःची शपथ घेऊन म्हणाला होतास की मी तुमची संतती आकाशातील ताऱ्यांसारखी अगणित करीन. त्यांना माझ्या वचनाप्रमाणे हा देश मी देऊ व तेथे सुखाने सर्व काळ नांदतील. तेव्हा देवाने आपले मन बदलले. हा काय हे ही विनवणी करतात एकदम काकुळतीने देवाला इतक्या छान रीतीने त्याचे अभिवचन त्याला आठवण करून दिले आणि सगळं त्याच्याबद्दल पश्चाताप त्यांनी स्वतः पण केला. आणि त्याच्यानंतर बघा तो काय लिहिलंय, तेव्हा देवाने आपले मन बदलले. देवाने मन बदललं. देव काय करणार होता, त्यांना घात करणार होता ना. और परमेश्वर ने उन्हें मार डालने वाला था ना. मोसेस काय बोलला, मोसेस ने जर क्या मारलं तर मिस्री लोक काय म्हणतील. और तुम्हें अगर मार डाला तो मिस्र के लोग क्या कहेंगे. देवाचा प्लॅनिंगच होता है ना जंगलात मारायचं. परमेश्वर की योजना थी उनको जंगल में मारने की. बुद्धीने तो बोलला ना, और इतना बुद्धि से उसने बोला ना. देव पछतावला और परमेश्वर त्याने आपलं मन परिवर्तन केलं. और परमेश्वर पछताया और उसने अपना मन परिवर्तन किया. तेव्हा देवाने आपले मन बदलले व त्यांचा संहार केला नाही. तुम्हाला कळालं. म्हणून देवाची अशीच इच्छा आहे की आपण काय करावं, मध्यस्थी करावी लोकांसाठी. और परमेश्वर की ऐसी इच्छा है कि हम क्या करें, लोगों के लिए मध्यस्थी करें. तुम्ही नंबर म्हणजे गिनती अध्याय 14 मध्ये पण वाचू शकता. गिनती अध्याय 14 में भी आप पढ़ सकते तिथे हैं. सुद्धा मोसेसने खूप छान रीतीने अगदी देवाचं हृदय परिवर्तन त्यांनी केलं. और वहाँ पर भी मोसेस ने बहुत सुंदर रीति से परमेश्वर का हृदय परिवर्तन किया. डॅनियल अध्यायामध्ये गिनती अध्याय 14 त्याचा 11 ते 20. और गिनती अध्याय 14 उसका 11 से लेकर 20. डॅनियल अध्याय 9 डैनियल अध्याय 9 3 ते 19. 3 से लेकर 19 तक. त्याच्यातही डॅनियलानेही पण आपल्या लोकांसाठी मध्यस्थी केली. और उसमें भी डैनियल ने अपने लोगों के लिए मध्यस्थी की. प्रियानो, येशू त्याने पेत्रासाठी आणि त्याच्या शिष्यांसाठी मध्यस्थी केली. उसने पतरस के लिए और उसके शिष्यों के लिए मध्यस्थी की. पेत्राला तो म्हणाला, शिमोन शिमोन, और पतरस ने उसने कहा, हे शिमोन, हे शिमोन, शैतानाने तुला मागितलं होतं, शैतान तेरी मांग कर रहा है, पण मी तुझ्यासाठी प्रार्थना केली. पर मैंने तेरे लिए प्रार्थना की. जेव्हा तू फिरेल तर तू त्या सर्व लोकांना काय कर, एकवटून कर, और जब एकवटून घे. तू फिरेगा तो इन सारे लोगों को इकट्ठा तर कर. त्याचे सगळे शिष्य काय झालेले, पांगले गेलेले. क्योंकि उसके सारे शिष्य तिधर बिधर हो गए थे. हालेलुया, 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 हालेलुया. हे हमेशा लक्षात ठेवा प्रियानो. आज देवाची इच्छा काय, आपण पण काय करावं, मध्यस्थी करावी. और आज परमेश्वर की इच्छा क्या है कि आज हम भी क्या करें, आपल्या मध्यस्थी समोर करें. जी लोक दिसतात त्यांच्यासाठी आपण मध्यस्थी करावी. हमारे सामने जो लोग दिखाई देते हैं हम उनके लिए मध्यस्थी करें. आज गेल्या किती दिवसापासून, किती वर्षापासून मंडळीमध्ये हर रविवारी शुक्रवारी जर समजा ती व्यक्ती आली तर ते लोक झोपतात. और गए कितने सालों से जो चर्च में संडे के दिन आते हैं या फिर शुक्रवार को आते हैं वो लोग सोते हैं. सगळे म्हणजे ती व्यक्ती जर शुक्रवारी पण आली तर ती झोपते. वो व्यक्ति अगर शुक्रवार के दिन भी आए तो वो सोती तर है. त्यांच्यासाठी मध्यस्थी करा. तो आप उनके लिए मध्यस्थी करो. जी मुलं आपल्या आई वडिलांचा अपमान करतात, जो बच्चे अपने माता पिता का अपमान करते बाहेर हैं, बरोबर जगत नाहीये, बाहर बराबर से जे जीते तुम्हाला हैं, दिसतंय ये आपको दिखाई दे रहा है, त्यासाठी मध्यस्थी करा. उनके लिए आप मध्यस्थी देव करो. तुमच्या समोर जे जे दाखवतो और परमेश्वर आपके सामने जो जो दिखाता त्या है लोकांसाठी तुम्ही मध्यस्थी करा. और उन लोगों के लिए आप मध्यस्थी आज करो. येशूची हीच इच्छा आहे प्रिया. और आज यीशु मसीह की यही इच्छा ही है सेवा त्याने आपल्याला दिलेली आहे. और ये सेवा उसने हमें दी. फक्त मेलमिलाप करायची नाही, परंतु मध्यस्थ करण्याची पण सेवा दिली. और सिर्फ मेल मिलाप के लिए पर मध्यस्थी करने की सेवा भी परमेश्वर ने हमको दी. देव म्हणतो पाडा तुटलेला आहे. बऱ्याच ख्रिस्ती लोकांना
लोकांचा जो बाडा आहे तो तुटलेला आहे, और बहुत से लोगों का जो बाड़ा है वो टूटा हुआ है। पण तो बाडा बांधणारा कोण आहे का म्हणून देव वाकून बघतो. और बाड़ा बांधने वाला कोई है क्या, इसलिए परमेश्वर नीचे झुककर देखता है। देव म्हणतो मला कुणी नाही सापडलं, परमेश्वर कहता है मुझे कोई भी नहीं। म्हणून त्याने येशू ख्रिस्ताला पाठवलं. और इसलिए उसने यीशु मसीह को भेजा। आणि आज येशू रात्रंदिवस आपला बाडा जो जिथं जिथं आपण तोडतो, स्वतः आपल्या हाताने तोडतो, तो बाडा पुन्हा तो बांधतो. और जो बाड़ा हमारे हाथों से खुद के हाथों से तोड़ देते हैं, उसे यीशु मसीह बनाता है। बाडा म्हणजे कुंपण, मराठीमध्ये कुंपण आहे, बरोबर ना. कुंपण आपण स्वतःच्या हाताने कधी कधी तोडतो. और हमारा जो बाड़ा जो हमारे घर लगा है, हम उनके हाथों से तोड़ देते हैं। हालेलुया, 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 हालेलुया। प्रियानो, आज ही सेवा तुम्हाला घ्यायची आहे. और इसलिए फिर आज ही सेवा आपको लेना है, मध्यस्थीची सेवा करायची आहे. मध्यस्थी की सेवा आजच्या करना उपवास है। प्रार्थनेत तुम्हाला दिसते, तुम्हाला ज्या ज्या लोकांची पापं आजपासून दिसतील, अगोदर पण दिसत होती, पण आता यापासून तुम्हाला जे काही दिसतंय, लगेच देवाच्या जवळ जावा. त्याच्यासाठी हानी मागू नका, मरून जाऊ, त्याचा लिव्हर खराब हो. दारू पितो ना, लिव्हर खराब होऊन दे, असं बोलू नका. और आज के बाद से कोई भी आपको पाप में दिखाई देगा तो आप उनके लिए परमेश्वर के पास जाकर मध्यस्थी करो, उनके लिए आप दंड मत मांगो या फिर वो मर जाए, ऐसा मत बोलो। प्रभू तंबाखू सुटत नाही ना, तंबाकू नहीं छूटती ना, कॅन्सरच दे. कैंसर ही दे। प्रभू हा चर्चला येत नाही ना, प्रभु चर्च में नहीं आता, पायच तोड. और इसकी पैर भी तोड़ दे। असं काय बोलू नका. और ऐसा कुछ मत मानना। लक्षात ठेवा, मोसेसने कशी विनंती केली, मोसेस ने कैसे विनती की, येशू ख्रिस्त कशी विनंती करतो, और यीशु मसीह कैसे विनती करता है, तशी विनंती करा. और वैसे आप विनती प्रभू करो। क्षमा कर, परमेश्वर क्षमा कर, जाऊन दे, जाने दे, ज्ञान नाही, ज्ञान त्याला दे, सोडव यावर, और उसको छुड़ाई इस बंधन से, दंड येऊन देऊ नको, दंड आने मत नाश दो, होऊन देऊ नको, नाश होने मत दो। रविवारी चर्चमध्ये घेऊन येत जा. वो चर्च में लेकर आया अशा करो, रीतीने मध्यस्थी करा. और इस रीति से मध्यस्थी करो। हालेलुया, हालेलुया। कराल करूंगी। आजपासून. आज से जर तुम्हाला एखाद्याचं काही दिसलं, पटकन जाऊन दुसऱ्याला सांगू नका मी असंच केलं. तू मी काय सांगते माहिती, और किसी का अगर कुछ आपको दिखाई दिया तो आप तुरंत दूसरे को जाकर बताओ मत कि मैंने ऐसा ऐसा देखा। मैं तुझे क्यों बता रही हूँ मालूम है, काय सांगते, क्यों बता मी रही काय का सांगितलं माहिती, और मैंने इसे क्यों बताया मालूम है। नाही, आपलं माझ्या पोटात राहत नाही ही गोष्ट, पण मी हिला सांगितलं, का सांगितलं, आणि बहाणा काय लावणार, बहाना क्या लगाऊं, मी प्रार्थना करावी ना म्हणून मी हिला सांगितलं. और ये प्रार्थना करें इसलिए मैंने इसको बताया। आपण मोस्टली आहेतच चुका करतो. और यही पर हम गलती करते हैं। आपण काय करतो, हम क्या करते हैं की आपण आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट काही माहिती पडली, और हमें किसी एक बात मालूम पड़ जाए, एक्साइटेड असतो, बहुत एक्साइट रहते आणि हैं। आपण काय म्हणतो, मी तुला का सांगितलं माहितीये का, आप उनसे बोलते हैं कि मैंने तुझे क्या बताया मालूम है, कि तू प्रार्थना कर। तिथं करणार नाही, वो तो करेगी नहीं, मी पण नाही करणार. मैं भी नहीं करूँगी। तुम्हाला कळालं असतं हे लक्षात ठेवा. और हमेशा याद रखो। म्हणून आपल्याला दिसले, तुम्ही करा. और हमें दिखाई दिया है तो आप करो। येशू एकटाच आहे, यीशु अकेला ही है। मोसेस एकटाच होता जेव्हा मध्यस्थी करत होता. और मोसेस अकेला था जब वो मध्यस्थी कर रहा था। येशूला बोलला नाही, यहोशू को नहीं बोला, येशू तू इथं बस, तू इथून प्रार्थना करा, तो यहाँ पर बैठ, तो यहाँ से प्रार्थना कर। मी जातो आतमध्ये म्हणजे ना. इस्रायली लोकांनी असं केले ना, जरा मध्यस्थी करतो. और इस्राएली लोगों ने ऐसा किया, मैं अंदर जाके मध्यस्थी असं करके आया। येशूला तो बोलला नाही. और ऐसा यहोशू को उसने नहीं कहा। तुम्हाला दिसले, तुम्ही करा, आपको दिखाई देता है आप करो, तुम्ही प्रार्थना करा. आप प्रार्थना करो। आणि मी तुम्हाला ही गोष्ट सांगते बघा, मंडळीतल्या लोकांसाठी प्रार्थना करायला त्रास होत नाही. और कलीसिया के लोगों के लिए प्रार्थना करने में तकलीफ नहीं होती। जेव्हा आपल्या घरातील व्यक्तींना प्रार्थना करायला आपल्याला त्रास होतो. हमारे घर के लोगों के व्यक्तियों के लिए प्रार्थना करने के लिए हमें थोड़ी तकलीफ होती आपल्या है। घरातील लोक जे करतात, हमारे घर के लोग जो करते हैं वागतात, और जिस तरह से बर्ताव करते त्याच्यावर हैं, आपण चिडलेलो असतो. और उसके ऊपर से हम बहुत चिड़े हुए म्हणून होते हैं। आपल्याला त्यांच्यासाठी मध्यस्थी करायला बिलकुल आवडत. और इसलिए हमें उनके लिए मध्यस्थी करने के लिए बिल्कुल अच्छा नहीं लगता है। बरोबर आहे, करेक्ट आहे. पण जेव्हा की देव चाहतो आपल्या घरातील लोकांसाठी आपणच मध्यस्थी करावी. और बल्कि परमेश्वर चाहता है हमारे घर के लोगों के लिए हमें मध्यस्थी करें। म्हणून प्रार्थनेचं जीवन करा, इसलिए प्रार्थना का जीवन करो, जास्त प्रार्थना करा. ज्यादा प्रार्थना करो। हालेलुया, हालेलुया। प्रार्थना करू. हम प्रार्थना करें, डोळे बंद करू, आंखों को बंद आपले करेंगे, दोन्ही हात देवाकडे उभारून अपने दोनों हाथों को देवाला परमेश्वर म्हणून को प्रभू उठाएं मी आजपासून मध्यस्थी करेन. और परमेश्वर को कहेंगे प्रभु आज से मैं मध्यस्थी करूँगा। मैं हर एक लोगों के लिए जो जिनके जिनके पाप मुझे दिखाई देंगे, जिनकी कमजोरी निर्बलता दिखाई देगी, मैं आज से उन पर दोष नहीं लगाऊंगा. ज्या लोकांचे पाप, ज्या लोकांची निर्बलता मला दिसेल त्या लोकांवरती मी दोष नाही लावणार। पर आज से मैं पण आजपासून मी आपके समीप आकर तुमच्या जवळ येऊन मध्यस्थ कर मध्यस्थी
मध्यस्थ बनकर त्यांच्यासाठी मध्यस्थ बनून मैं उनके लिए विनती करूँगा। मी त्यांच्यासाठी विनंती करते. प्रभु सेवा को मैं स्वीकार करता हूँ। या सेवेचा मी स्वीकार करतो. प्रभु यीशु मुझे बनाओ। प्रभू यीशु मला बनवा. आपकी जैसे आपने ये जो सेवा मुझे दी है, ये सेवा मैं अच्छा करूँ, इसलिए मुझे सहायता करो। आणि तुम्ही जी सेवाची मला दिलेली आहे की ती चांगल्या रीतीने करावी यासाठी तुम्हाला मदत मैं करा. इस सेवा को स्वीकार करता हूँ। आणि या सेवेचा मी स्वीकार मुझे करतो. क्षमा कर। मला क्षमा मैंने कर. बहुत जनों के पाप खोल दिए, मी खूप लोकांची पाप उघड केली, उसके बारे में चर्चा किया त्याबद्दल चर्चा केली और उनका अपमान किया, त्यांचा अपमान केला आपका भी किया। आणि तुमचा सुद्धा केला. माफ करो। मला माफ करा. यहाँ से कुछ बातों को गुप्त रखने के लिए ये वरदान मैं चाहता हूँ। आणि आजपासून काही गोष्टींना गुप्त ठेवण्याचं वरदान मला पाहिजे. जैसे कुछ बातों को आप ही गुप्त रखा है, आणि काही गोष्टींना तुम्ही सुद्धा गुप्त ठेवलेल्या मैं आहे. भी कुछ बातों को गुप्त रखे, इसलिए मुझे वैसा बनाओ। आणि मीही काही गोष्टींना गुप्त ठेवावं यासाठी तसं तुम्हाला बनवतो. यीशु के नाम से येशूच्या नावाने प्रार्थना करता हूँ। प्रार्थना करतो. आमीन। आमीन. आंखों को बंद रखना। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते। प्रभु हम सबको मध्यस्थ आपने रखा है प्रभु, आज लोगों के बीच में और आपके बीच में प्रभु हम मध्यस्थ हैं। लेकिन प्रभु हमें ये मालूम होने के बावजूद भी प्रभु हम उनके पापों को खोले हैं, हमने उनके गुप्त बातों को, उनके जिस बातों में वो निर्भर है उस पर हमने मजाक किया है, ठट्टा किया है, हंसी उड़ाया है, जलन किया है, बहुत सारी कुछ कुछ बातें हमने की है। उसके लिए आज इस उपवास प्रार्थना में क्षमा मांगते हैं। मेरे पिता, मेरे राजा, मेरे महान पवित्र पिता, लेकिन आज से कोई भी कमजोरी दिखाई देती है, आज से उसके ऊपर कोई निंदा नहीं होगी, कोई भी चर्चा नहीं होगी, तेरे सामने आकर समीप आकर उसके लिए मध्यस्थी होगी। क्योंकि आज हम मध्यस्थ की सेवा स्वीकार कर रहे हैं। पूरे होशे हवास में वचन सुनकर हम इस सेवा को ग्रहण कर रहे हैं और ये सेवा हमसे पूरी होने देना। ये मेरी विनती है मेरे पिता, ये सेवा हमारी पूरी होने देना। हम इस सेवा को बीच में नहीं छोड़े, इसलिए सहायता करना, दया रखना। हम सभी मध्यस्थ हैं। यीशु के नाम से आज से हम मध्यस्थी की सेवा को ग्रहण कर रहे हैं। जैसे आपको पिता ने भेजा और आपने हमें भेजा है, तो हम ये सेवा हमेशा पूरा करेंगे। और ये सेवा हमारे घर से हम शुरू करेंगे। हमारे घर के लोगों की जो भी दुर्बलता, निर्बलता हमें दिखाई देगी, आज से हम उन पर दोष नहीं लगाएंगे, लेकिन आज से हम वो चेंज होने के लिए आपके सामने मध्यस्थी करेंगे। प्रभु उनके लिए बल मांगेंगे, उनको बलवान होने के लिए मध्यस्थी करेंगे। धन्यवाद देते, आपका लहू लगाते प्रभु। आज का वचन के लिए धन्यवाद। आज का वचन स्मरण रहने के लिए मदद करना और दिन प्रतिदिन हम यही काम करने के लिए मदद करना। कहीं पर भी रास्ते में दिखाई दे तो रास्ते में हम मध्यस्थी करें। हम कहीं पर भी, कभी भी, किधर भी हमें जो जो व्यक्ति की कमजोरियाँ दिखाई दी, हम वहीं पर मध्यस्थी करने के लिए मदद करें। ये मेरी विनती, ये मेरी प्रार्थना। इन सबको यीशु के लहू से कवर कर दो। करुणा दया मांगो, छेदा हुआ हाथ मांगो, इन्हें आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करती हूँ। और आपकी दया मांगती हूँ, इन्हें मैं यीशु के नाम से आशीषित करता हूँ। आज इनका उपवास है प्रभु, इन्हें फलवंत करना, इन पर तेरी दया कृपा करना, प्रभु यीशु के नाम से आमीन। सगळ्यांना प्रेज करा, सबको प्रेज करा।